हॅलो 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 स्कोर बुक लाईट तुम्हाला कृपया विनंती स्कोर जसं माईक मध्ये येईल तसं स्कोर त्याच्या लेवलून खेळायचे फायनलचं होईल थोडंसं चूक पण आमच्याकडून पण झाली की तुमच्याकडून नको होऊ दे आपण लाईव्ह पाहतोय शेवटचा दगदरचा थरार ओके सर दगदरचा थरार मला वाटतं आजच्या दिवसातला शेवटचा सामना आणि हा मैदानामध्ये न्यू स्टार मुळशी संघासाठी पण शेवटचा अंतिम मात्र हा आयोजकपणा राहतील कसं आहे ग्राउंड मात्र उपलब्ध नाही झालं तर भविष्य काळात ते निश्चित आपल्याला सामने घेऊ चला तिथून मैदान खाली करायचं थोडंसं सामन्याला सुरुवात होती पंचाची कामगिरी पाटील मला आवडते लखन आणि जालिंदर गिरावत लखन तुमची ट्रॉफीला चिठ्ठी निघली तुम्हाला मंडळाकडून धन्यवाद द्यावा तितकं कमी तुमच्या मनात नव्हतं पण तुम्हाला ती ट्रॉफी भेटली मैदानामध्ये महालक्ष्मी क्रिकेट क्लब जेजुरीचे दोन्ही तडाखेबंद पुरंदर तालुका गाजवलेले फलंदाज मैदानामध्ये चला सर लेट्स प्ले आपण सामन्याला सुरुवात करतोय आजच्या दिवसाचा फायनल सामना महालक्ष्मी क्रिकेट क्लब जेजुरी विरोधात न्यू स्टार मुळशी सामना पाहिजे होते तसं तितकंच भारी सामना आपल्याला हा सामना शेवट चेंडू पर्यंत आपल्याला रोमांचिक भेटेल व्हाईट चेंडू घोषित करताना पंच थोडासा लाईन अँड लेंथ मधून भटकताना त्रिशूळ पाहायला भेटतो आपल्याला 5 सहिदेव सर आणि राहुल सर पंचाचा निर्णय तुम्ही पण मान्य करा तुम्ही एक लेजंड्स प्लेअर आहे आपण किती पण आपण पाहिलं तुमच्याकडून शिस्तपणा भरपूर वेळा पाहायला भेटलं सर तुम्ही बिघडत असलं तिथे सुधारवण्याचं काम करते मला माहिती आहे सहिदेव सर तुम्ही एक आपल्या वाहतूक समाजमध्ये मात्र एक तुम्ही स्तंभ म्हणून एक जोडण्याचं काम तुम्ही करते मात्र आपण पाहिले पर एकदा त्रिशूळ पुढे मारण्याचा प्रयत्न आणि क्रिकेट मधला सौंदर्य ऑफसाईडच्या दिशेने कटवला चेंडू क्षेत्ररक्षण तिथं सज्जित आणि सुरेखाचा क्षेत्ररक्षण मला वाटतंय आपल्या संघासाठी निश्चित 2 धावा अडवण्यात यशस्वी ठरलं ते ऋतिक आयोजक कमिटीचा मेन एक अध्यक्ष ऋतिक कर्मावत खूपच सुरेखाशी गोलंदाजी करताना आणि तितकं शिस्तीपणात मध्ये चाललेला सामना फायनलचा धगधगता थरार आता मात्र चेंडू बॅटीच्या रिडार मध्ये आणि षटकार नवीन चेंडूला खेचला षटकार 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 आपण पाहिले पुरंदर तालुक्यामध्ये आयकॉनिक मध्ये किती वेळा खेळताना पाहायला भेटला आपल्याला राहुल राठोडने मात्र पुरंदर तालुका अक्षरच्या बारक्या बारक्या पोराला तुम्ही विचारा राहुल राठोड वादळ काय मात्र सांगतील राहुल सर मात्र एक आमच्या तालुक्यामधला नावगंत आणि आयकॉन खेळाडू मधला आपल्याला पाहायला भेटतोय त्याला तितकं साथ देतील मात्र तिथं शिक्षिता खेळाडू मात्र सहिदेव राठोड आणि छोटीशी अपील फेटाळले गेले मात्र सुरेखाचा चेंडू होता मात्र रिवर्सचा अटेम्प्ट होता राहुल यांचा आमची एक सामना चालू होता रांजणगाव NTPL त्यांचे मित्र भेटले होते मात्र राहुल आणि नकुल यांचे मित्र आम्हाला म्हणलं तुम षटकर ते म्हणतो तुम्ही स्वप्नील कुठे त्यांनी विचारलं तर राहुल राठोड आणि नकुल राठोड कोण आहे म्हणलं सर आमचे खास मित्र आणि आमचे पाहुणे म्हणलं अरे ते पुरंदर तालुक्यात त्यांची देशात बघा
स्वप्नील कुठे म्हणला, त्यांची दहशत बघा, बारक्या बारक्या तोंडावर त्यांचं नाव भेटन. आणि तशी मात्र असं खेळी करताना आपल्याला पाहायला भेटतं. मात्र त्रिशूळ चढवला हल्ला, त्याचा परफेक्ट मिडल. मला वाटतं मेन गोलंदाजावर चढवलेला हल्ला मात्र राहुल राठोड मात्र सेकंड फायर. राहुलनी मला वाटतं दिवसभरात फक्त शिक्रापूर संघापाशी थोडस फसलं होतं. दिवसभरात त्यांची पाहिली तर खेळी मात्र एक सुरेख अशी खेळी होती, आपल्या संघाला विनिंग खेळी होती. पण तितकंच ताकदीचा तिथं संघ पण पुढं. न्यू स्टार मुशी संघ मात्र हा मैदानाचा मात्र एक बादशाह. आपण पहिला राजमाता क्रिकेट क्लब नातचवाडी इतके सुरेख अशी खेळी करत होते, आपल्याला निश्चित वाटलं होतं हा सामना राजमाता क्रिकेट क्लबच्या हातात आहे. पण मात्र त्यांनी कसा कमबॅक केला आणि कसा, आणि शतक संपले ते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 21. 21 धावा, 21 मात्र नो लॉस टू विकेट. मात्र अजूनही दोन्ही फलंदाज मैदानामध्ये. चला समोरचं काहीतरी अडचण असेल तर फलंदाजाला मात्र ते डिस्टर्ब करतो थोडस तिथे. थँक्यू, तिथं मदत करण्याबद्दल तुम्हाला मंडळापासून हार्दिक अभिनंदन करतो आपण. चला सामना चालू करून घ्यायचं. पाहू दुसरा शतक कोण घेऊन येतोय. मला वाटतंय अनुभवी गोलंदाज ऋतिक आपल्याला दुसरा गोलंदाज पाहायला भेटन. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं शतक घेऊन आले ते ऋतिक. अक्षरशः ऋतिकने ह्याच्या पुढच्या सामन्यामध्ये मात्र निर्णायक शतक टाकलं होतं ते आपल्या संघासाठी. पण आता सूचीचे थोडेस वेगळे आणि चेंजिंग मध्ये ते फलंदाज कोण होता आणि हा फलंदाज कोण आहे. मात्र क्रिकेट यांच्या नसामध्ये भरलेले. आपण पहिलं तर यांचं स्वतःचं ग्राउंड धालेवाडीमध्ये जावा, जेजुरीमध्ये जावा, हा तुम्हाला प्रॅक्टिस करताना कंटिन्यू सातत्यामध्ये पाहायला भेटेल आपल्याला. आणि आपण पाहतो राहुल मात्र आयकॉनिक मध्ये त्यांचा तर मात्र त्यांना एवढी मागणी असती, पुरंदर तालुका असो किंवा सासरोड असो, त्यांची एवढी मागणी असते. मात्र त्यांच्यापाशी वेळ कुठल्या संघाला द्यावा आणि त्याला तोंड देऊन मात्र ऋतिकला तोंड देऊन दुसराही देव. लेग साईडच्या दिशेने कटवलं चेंडू, मात्र चेंडू जातोय सुसाट बंदुकीतील निघाली गोळी. मात्र चेंडू जातो अगदी सीमा रेषी पार, दणदणीत कणकणीत चौकार. आपण पाहिले दोन्ही फलंदाज मात्र मैदानामध्ये खेळपट्टीवर अजून काही ओव्हर मात्र थांबलं तर मात्र ओव्हर पाहायला भेटेल का आपल्याला. पहिले चेंडूवर मात्र चढवले हल्ला, चौकार. मात्र ऋतिक यांच्यावर थोडस प्रेशर डिबेट करताना पाहिलं वाटतं आपण. सही देव स्टेट ड्राइव्ह, क्षेत्ररक्षण तिथं सज्जित आणि मला वाटतं एक धावगंत शिशू दुसऱ्या धावचा प्रयत्न. पण मला वाटतं सहीदेव सरने मात्र थोडासा नकार दिला राहुल यांना. सेफ आपल्या घरटेमध्ये मात्र दोन्ही फलंदाज. खूपच सुरेख अशी सामना चालू असताना फायनलचा सामना आपल्याला कधी रोमांचिक पाहायला भेटेल आपल्याला काही सांगता येत नाही. दोन्ही संघ मात्र इतकं ताकदीचे संघ, शेवटपर्यंत झुंज देण्याचा त्यांच्याकडे क्षमता. फुल टच स्लो फुल टच जलवाची संधी, पण तिथे परमेश्वर मात्र भिंतीसारखा तिथं आडून बसला. खूपच सुरेखाची क्षेत्ररक्षण आजच्या सत्रामध्ये पाहायला भेटलं आपल्याला. सकाळपासून मात्र अक्षरशः परमेश्वरने इतकी सुरेखाची क्षेत्ररक्षण केले, त्याच्याकडे कितीतरी झेल आलं. मात्र सातत्याने त्याने झेलला मात्र एक पण सोडलं नाही आणि त्यांनी ऋतिक तो तोंड तो सही देव पुढे सरसून मारण्याचा पॉवरफुल बटका. परफेक्ट मिडल टू छत्रपतीचा छावा भेटला 6 धावा. अक्षरच्या आग लावणारी फलंदाजी मात्र पाहायला भेटते आपल्याला.
महालक्ष्मी क्रिकेट क्लब जेजुरी. मला वाटतं थोडासा 2-3 मॅच मध्ये सईदेवचा मात्र बल्ला मात्र खामोश होता, पण आता दाखवून देतो कधी चालायचं आणि कधी नाही. मात्र निर्णायक मॅच मध्ये त्यांचा मात्र खूपच फलंदाजीचा नजराना पाहायला भेटतोय आणि तिथे शतकक्षण सज्जित. थोडासा पंब झाला, मात्र दुसऱ्या धावची मागणी होती, पण मात्र सईदेवने एकच धावावर समाधान मानण्याचा प्रयत्न केला. स्कोर आले, खेळणं मात्र शतक संपले सर. 5 झालं, 5. राहुल आणि सईदेव मात्र अक्षरशः आपल्या संघासाठी पॉवर प्लेचा भरपूर फायदा उठवताना पाहायला भेटतो आपल्याला. आणि चेंडू गॅप मध्ये चेंडू जातात साईडच्या दिशेने. चौकार दणदणीत कारण शतक संपलंय तो दुसरा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 38 धावा. अक्षरच्या पॉवर प्लेचा भरपूर फायदा राहुल आणि सईदेव. 38 तो नो लॉस्ट. अजूनही मला वाटते बिनबाद 38 धावा. दोन्ही फलंदाजांनी अक्षरशः आपल्या संघासाठी मजबूत दिशेने पाऊल उचलला आणि तिचे सज्ज ठरला. अजूनही ना कुठला विकेट खोताना मला 38 धावा आपल्याला बोर्डवर पाहिला. आजच्या दिवसाचा हाय स्कोअर पॉवर प्ले मध्ये पाहायला भेटला असं आपल्याला. दिवसभराच्या सत्रामध्ये पाहिला आपण. हा खेळपट्टी मात्र गोलंदाजाच्या प्रेमामध्ये पडली होती. आता मात्र संध्याकाळी तिने रंग बदलला. आता थोडी मला वाटतोय खेळाडूंच्या प्रेमामध्ये पडताना पाहायला भेटते आपल्याला खेळपट्टी. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी तिसरा शतक घेऊन आले ते त्रिशूल तो टोर्निंदो सहीदेव सेट. मात्र दोन्ही फलंदाज आता मात्र सेट झालेले. दोन्हीने खेळावर मात्र एक इतकी मोठी नजर गाडून ठेवली. मात्र पहिले चेंडू लेग साईडच्या दिशेने कटवर सॉरी थोडासा मिसस्टँड. 4 शतक्षण म्हणता येईल त्रिशूळ यांच्याकडून. त्यांच्याच फॉलोथ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न होता, पण आपण पाहिले फास्टर गोलंदाजापाशी थोडसा चान्सेस कमी असते. त्यांचा बॉडी लँग्वेज मात्र पुढे गेलेलं असतं, म्हणून ते लवकर फील्ड करू शकत नाही. आणि तितकंच ताकदीचा फलंदाज मैदानामध्ये अजूनही राहुल मात्र पंचवीस धावावर आपल्या संघासाठी 25 धावा भरून मात्र बाद होताना आणि त्यांची जागा बनवण्यासाठी त्यांचे बंधू नकुल राठोड. सर त्रिशूल सर मात्र खूपच सुरेखाशी गोलंदाजी करताना पाहायला भेटतो. आपण पाहिलंय थोडासा पहिला षटक महागणा होता त्यांचा. 21 धावा खर्च केला, मात्र आता थोडस कमबॅक करता पाहायला भेटतोय. मोठा धक्का राहुल यांच्या रूपामध्ये मात्र आपल्या संघाला त्यांनी मिळवून दिला. आपण पहिला राहुल एक सेटम फायर किती मोठा फलंदाज, त्यांनी किती मोठा वाजवला आणि किती धावा रोखले त्यांनी. ते गोलंदाजाला विचारा आणि त्यांच्या संपूर्ण संघाला विचारा. परत एकदा तोंड देतो नकुल. ओहो, मला वाटतं आजच्या दिवसातला सर्वात मोठा लांब षटकार मात्र राहुल नकुल यांच्या भेटीतून.
परत एकदा नकुल रिवर्स साठम आणि छोटीशी अपील. मात्र पंच नाव घातलेले पंच, एक शिरोळ तालुक्यामधला पंच, दुसरा डौन तालुक्यामधला पंच लखन गुजरावत आणि जालिंदर बिरावत. मात्र त्यांच्यावर कुठलाही मात्र तुमचा प्रेशर रिलीज होणार नाही का की हे दोन्ही पंच इतके पंचगिरी केलेली त्यांनी आर्थिक फलन क्षेत्रीच्या मध्ये आपल्या संघामध्ये, तर त्यांच्यावर थोडासा प्रेशरचा कुठलाही नियम पडणार नाही. त्यांचा नियम असतील, त्यांचा निर्णय असतील, ते आपल्यापर्यंत कळवणार ते. पुढे सरसून माराचा ऑफसाईडच्या दिशेने कटवला चेंडू, शतक खूपच लांब आणि मात्र सुरेख अशी फिल्डिंग. अक्षरशः आपल्या संघासाठी अशी फिल्डिंगची थोडीशी जरूरत होती आणि ती ऋतिक यांनी लांब प्रवास केला आणि निश्चित आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या. फिल्डिंग आणि गोलंदाजाला अशी साथ भेटल्यावर गोलंदाजाला मजा येते गोलंदाजी करायला. फलंदाज मात्र तिथं अजूनही सुरेखाची फलंदाजी करताना नकुल राठोड मात्र अक्षरच्या आग लावणारे फलंदाज मैदानामध्ये पाहायला भेटतो आपल्याला. ओहो, लेग साईडच्या दिशेने खेचण्याचा प्रयत्न, षटक संपले. तो तिसरा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 1/47 धावा. अक्षरशः सुरेखाशी गोलंदाजी म्हणता येईल. त्रिशूळ यांनी पहिल्या षटकामध्ये 21 धावा खर्च 20 धावा खर्च केल्या होत्या. आता मात्र एक मोठा विकेट आणि 9 धावा. पूर्ण कमबॅक असं 47. पहिले चेंडू मात्र सुरेखाचा चेंडू, 1 धाव मात्र आणि आकाश वैदिक पहिलं संघासाठी 4थं शतक घेऊन येतोय. मात्र इथून 2 षटकाचा सामना मात्र मैदानामध्ये बाकी असताना फलंदाजाच्या माइंड मध्ये काय असन आणि गोलंदाजाच्या माइंड मध्ये काय असन. फलंदाजाच्या माइंड मध्ये असन का ठोकायचंय आणि रोखायचंय. ओहो, शॉर्ट पद्धतीचा चेंडू आणि बाद. मात्र ज्या चेंडूवर षटकार खेचायचा होता त्या चेंडूवर अक्षरशः विकेट भेटले आणि विकेट कोणाची? नकुल राठोड. मात्र अक्षरशः आग लावणारी फलंदाजी करत होता आपल्या संघासाठी. हा चेंडू गोलंदाजाला सुद्धा वाटला सर हा षटकार गेले, पण त्या कधी कधी नाही का खराब चेंडू षटकार पण देऊन जातो आणि विकेट पण देऊन जातो. मात्र न्यू स्टार मुशी थोडीशी कमबॅक करताना न्यू स्टार मुशी संघाला माहिती आहे आपण हा मैदानाचे किंग का म्हणून जात आपल्याला, आणि जितका होम ग्राउंड असतो त्याचा थोडाफार फायदा असतोच. फलंदाजाच्या असो या गोलंदाजी असो त्यांना थोडंफार माइंड असते. चला सामना काय अडचण नाही का सर? स्कूटी थोडी बाहेर घ्यायची सर, तुम्हाला कृपया विनंती. ठीक आहे चालतंय. चला परत एकदा तोंड निघतो. नकुलची जागा भरण्यासाठी चंपेलाल नानावत मात्र आपल्या संघासाठी सज्ज आणि मला वाटतंय पंचाचा निर्णय येतील काय, आपण थोडस वेळ पाहिजे. पंचाचा निर्णय काय येतील? नो चेंडू सर. ओके सर. थोडासा लाईन अँड लेंथ मधून भटकताना उघडे डोळा
पहा नीट पुढे आहे फ्रीट मात्र काय भरपूर फायदा उचलणार आपल्या संघासाठी. चंपेलाल मात्र सेटम फायर फलंदाज आपण किती वेळा पाहिलं शिक्रापूर संघाच्या विरोधात मात्र सुरेखाशी खेळी करणारा फलंदाज मात्र आता मैदानात पण तितकंच ताकदीचा गोलंदाज. फ्री हिटचा चान्स लेक्साच्या दिशेने कटवलं चेंडू क्षेत्ररक्षण सज्जित तिथं आणि मला वाटतं एकच धाव सुरेखाचा चेंडू होता मात्र काहीच समजू शकला नाही. चंपेलाल नाव होते यांना मात्र एक सुरेखाचे गोलंदाजी मात्र करताना पाहायला भेटतो आपल्याला. आकाश आपल्या संघासाठी अक्षरशः तो कमबॅक करून देताना पाहायला भेटतोय. आपण पाहिलं होता थोडीशी मेन गोलंदाजावर मात्र थोडीशी वर्षा केली होती तो महालक्ष्मी क्रिकेट क्लब जेजोरी. पण अजूनही सलामीला आलेला फलंदाज सहीदेव राठोड मात्र अजूनही मात्र तिथे फलंदाजीसाठी सज्जित. पुढे सरसून मारायचा प्रयत्न डान्सिंग शो शॉट आणि निर्धाव चेंडू. पुढे सरसून मला वाटतं ऑफसाईडच्या दिशेने मारायचा प्रयत्न होता तो सहीदेव राठोड यांच्याकडून. पण मात्र तितकंच चतुर गोलंदाज आकाश गुजरावत मात्र किती वेळा त्याने खरंच आपल्या संघासाठी स्वतःच्या कांद्यावर किती वेळा त्याने आपली जबाबदारी स्वीकारली आणि त्याच्यावर सुद्धा सज्जित ठरणारा गोलंदाज परत एकदा. आता मात्र मिड परफेक्ट मिडर छत्रपतीचा छळा भेटल्या 6 धावा. खूपच सुरेखाशी गोलंदाजी पाहायला भेटत होता आपल्याला. खूपच सुरेखाचा षटक पाहायला भेटत होता मात्र सेट बॅट्समन सहीदेव राठोड यांनी मात्र त्याला थोडासा भांगडा करण्याचा प्रयत्न होता त्यांचा. लेक्साच्या दिशेने कटवला चेंडू आणि तितकं सुरेखाचा क्षेत्ररक्षण अतुल करवाव त्यांच्याकडून पाहायला भेटला. मला वाटतं शतक संपले तो चौथा. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली तो 57 धावा. 2 बाद 57. शेवटचं शतक अंतिम शतक. सर धावसंख्या झाली तो 57. 2 लॉस्ट. मान्यवराकडून ट्रॉफी घ्यायचं आपण ट्रॉफी जमा करून द्यायचं तिथं. शेवटचं शतक अंतिम शतक मात्र मैदानामध्ये राहुल तोंड होतो सहीदेव सट्टा फायर आणि आले तसं बिरकून गेली चेंडू. चेंडू जातो अगदी सीमा रेषेत कणकणी षटकार. सलामीला आलेला फलंदाज मात्र कशी कामगिरी करायची ते आता करून दाखवतोय. सहीदेवचा बल्ला मात्र खूपच वेळ शांत होता. 75 बॉल बरसला त्या टायमाला अक्षरशः आपल्या संघासाठी धावाचा पाऊस डोंगर लावलोय. पहिले चेंडूवर मात्र षटकार खेचणं गोलंदाजाला थोडासा काळजामध्ये धक्का म्हणजे काळजाचा ठोका लावणारा मात्र फटका होत आहे. अजून मात्र 5 चेंडू मात्र काही शिल्लक असतील आपल्या शेवटच्या शतकामधले. सहीदेव त्या तोडून परत राहुलवर चढवले हल्ला. राहुल मात्र कमबॅक करणार का पाहू आपण पाहतोय तिथं सहीदेव राठोड मात्र एक अक्षरशः बरसले गेले गोलंदाजावर.
आणि मात्र गुडघाटे तमाशा दे चेंडू हवे चेंडू आणि रोहित कडून झालेली चुकी पाहू जीवनदानाचा किती मोठा भरपूर फायदा उचलणार सईदेव. खूपच सुरेख अशी मात्र फटकेबाजी पाहायला भेटते. गुडघ्यात एक तमाशात एक शॉट होता पण मात्र थोडासा मिस्टेक झाला. चेंडू मात्र झेलबादची संधी होती. रोहित कडून आपण पाहतो नाही अशी अपेक्षा होईल म्हणून थोडीशी चूक झाली. समय समय की बात है. हवे चेंडू पर एकदा क्षेत्ररक्षण नो मॅन्स लँड. एक धाव गेलो शिशू दुसरा धावचा नकार मात्र माहिती आहे आपल्याला सईदेव. एक सेट सलामीला आलेला फलंदाज मात्र अजूनही आपल्या संघासाठी झुंज देताना पाहायला भेटतोय. अक्षरशः कोणतरीला आपल्या संघासाठी एक आणि मला वाटते पुढे सरसून मारण्याचा प्रयत्न होता. तितकी सुरेखाची आपल्या एसटी रक्षकाकडून झालेली. सर रिव्ह्यू पण तुमच्याकडे उपलब्ध आहे. रिव्ह्यू पाहू शकता. अंपायर साठी रिव्ह्यू उपलब्ध आहे. फक्त फलंदाज आणि गोलंदाजीसाठी रिव्ह्यू नाही नसतील. थोडस काही अडचण असतील ते फक्त दोन पंच डिस्कशन करून तो रिव्ह्यू मागू शकतो. फक्त गोलंदाज आणि फलंदाजाला रिव्ह्यूचा कुठलाही चान्स नसेल. निर्णय पेंडिंग आहे. पाहू कोणाच्या फ्लेवर मध्ये पाहते. कोटल बोल्टचा विकेट आहे. फलंदाज सेफ आहे का बाद आहे आपल्याला पाहायला भेटेल याच्या नंतर. सर पंच कायचा रिव्ह्यू घेतला तुम्ही? विकेटचा आहे का वाईटचा? दोन्ही चेक करा. तुम्ही करताय असेल ना वाईट पण चेक करा आणि विकेट पण चेक करा. चला आपण डिस्कशन करायचं नाही पंच संगी. चला डिस्कशन करायचं नाही. रिव्ह्यू तिथे दिलं गेलंय. आपण दोन्ही एका रिव्ह्यू चेक होतील. पण वाईटचा पण असेल आणि क्वार्टर बोर्डचा पण असेल. चला आपल्या आपल्या जागी दोन्ही फलंदाज थांबायचे. निर्णय पेंडिंग आहे. आपला पण निर्णय येणार थोडासा वेळ आहे. थोडासा पेंडिंग थोडासा वेळ आपण थोडं थांबायचंय. सर दोन्ही चेक करता असेल तर दोन्ही चेक करा. वाईट पण करा आणि क्वार्टर बोल्ड विकेट पण करा. आणि सेफ फलंदाज आणि चेंडू काय असतं पंच? वाईट नाही अजून नाही आलं. पंच चेंडू काय आहे तुझे? वाईट. ओके सर. फलंदाज पण मात्र सेफ राहतील. हवे चेंडू जलवाची संधी. सूरज मात्र मैदानावर आणि त्यांच्याकडून झालेली चुकी. अक्षरशः एक धाव आणि न्यू बॅट्समन आपल्याला पाहायला भेटला असता. सूरज यांच्याकडून चूक होत नाही पण मात्र चुकी झाली. आता चंपेलाल नानावत मात्र स्ट्राईक वर. शेवटचे काही चेंडू बाकी असताना मात्र अजूनही अक्षरशः सलामीने आलेला फलंदाज सईदेव राठोड मात्र आपल्या संघासाठी झुंज देताना पाहायला भेटली. एक पुरंदर तालुक्यामधला तडाखेबंद फलंदाज हवेली तालुक्यामध्ये येऊन आपलं नाव गाजवतोय. अक्षरशः मॅच मध्ये रोमांच आणि परफेक्ट मिडल टू बॅट. चेंडू जातोय अगदी सीमारेषी पार. षटकार छत्रपतीचा छावा आणि भेटल्या 6 धावा.
सर स्कोर का 73. अजूनही शेवटच्या काही चेंडू बाकी असताना राहुलवर चढवलेला हल्ला अक्षरशः खूपच महागडा षटक पाहायला भेटतो आपल्याला. शेवट फायनलचा दगदगचा थरार. ब्लॉक पद्धतीचा चेंडू आणि आउटफील्ड ईडन गार्डनची चेंडूला तो अगदी. थोडासा आपण लक्ष द्यायचंय. लागलं नाही ना तुम्हाला? थोडस आपण शांती घ्यायचंय. कसं विषय काय आहे, खेळ आपला एक दिवसाचा आहे. आपल्यासाठी आपलं दुःख पत घेऊन गेलं. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ते 77 धावा. जिंकण्यासाठी 78 धावाचं आव्हान मात्र ते न्यू स्टार मुशी संघ. मात्र हा सामना रोमांचक होईल. आपण निश्चितता पाहून घ्या, हा सामना रोमांचक होईल. चला न्यू स्टार मुशी, चला मैदान सोडायचंय तिथं. आणि जेजुरी संघ तुम्हाला खूपच लांब जायचंय. जितकं लवकर तुम्ही फीडअप करतील तेवढं तुमच्यासाठी चांगले. लखन तर चला तुम्ही बाहेर या. तुम्हाला तुमची संघ म्हणता आम्हाला जायचं, खूपच लांब जायचंय. पंचगिरीचं काम पाहतीन आपण पाहू शकता.
हॅलो हॅलो आपण पाहतोय मैदानामध्ये सलामी जी जोडी मैदानामध्ये जाताना आकाश आणि भीमा पाहूया जेजुरी या संघाकडनं पहिले शतक घेऊन आलाय तो चंपेलाल आणि पाहूया अंतिम सामना चालू असताना बनवले गेले ते महालक्ष्मी क्रिकेट क्लब जेजुरी या संघाने 77 धावा आणि मोशी या संघाला बनवायच्या त्या 78 धावांचं आव्हान पाहूया सामना काहीसा सोपा आणि काहीसा अवघड असा सामना आहे पाहूया कोण जिंकतोय कोण लढतोय पाहूया आज की रात किसके नाम आज की शाम किसके नाम लेफ्ट प्ले तो पहिला चेंडू पाहूया पहिला चेंडू मात्र लेग साईडच्या दिशेने मारला गेला फटका पाहूया क्षेत्ररक्षक ताईंना देखता पळून परंतु दुसरीचा प्रयत्न होतोय का पाहूया परंतु सूर्यकाशी फेके आणि एका धावावर समाधान मानावं लागेल आणि संघाचं खातं खोललं गेलं एका धाबीच्या स्वरूपाने पाहूया पंच तुमचं डिस्कशन करून तुम्ही डिसिजन द्यायचंय तुमच्यावर कुठलाही दबाव राहणार नाही पाहूया पंचांचा इशारा पाहूया हा बॅटीचा काढा आणि पाहूया धावाची संधी होती परंतु गुड रनिंग इन द विकेट्स मानावं लागेल आणि एक धाव पळून पूर्ण पाहूया पाहूया पुन्हा पुढचा चेंडू आणि पंचांचा इशारा वाईट घोषित करताना अतिरिक्त एक धाव धाव संख्या 1 मध्ये भर आणि पाहूया गोलंदाजाला काहीची लाईन आणि लिंत सापडत नाहीये थोडसा गोलंदाज मात्र लाईन आणि लिंत मधून भटकताना दिसतोय आपल्याला लेग साईडच्या इच्छेने मारला गेला पटका पाहूया क्षेत्ररक्षक ताईंना तिथे पाहूया चेंडू खाली येतोय आणि सूर्यकाचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटतंय एक धाव पळून पूर्ण आणि दुसरीचा प्रयत्न निश्चितचपणे 2 धाव पळून पूर्ण पाहूया सूर्यकाची गोलंदाजी आपण पाहतोय पॉवर प्ले मध्ये चांगला दबदबा करून ठेवलाय महालक्ष्मी क्रिकेट क्लब या संघाने आणि अजूनही देखील पहिले षटकातले काहीचे चेंडू शिल्लक आपण पाहतोय फायनलचा सामना चालू असताना मैदानामध्ये हवेली तालुक्यामध्ये पाहूया एक संघ येतो हवेलीचा तर दुसरा संघ येतो पुरंदर तालुक्यामधला पाहूया विजय कोणता संघ येतो पुरंदर का हवेली पाहूया शॉट ऑफ द लेंथ चेंडू पाहूया आणि पाहूया झेल मात्र टिपलाय आणि फलंदाज मात्र बाद होते पाहूया आकाश पाहूया फार मोठा झटका बसलाय मोशी या संघाला आणि आकाश मात्र तंबूच्या आसरीला परतताना आकाशची जागा भरून काढण्यासाठी गेलाय तो राहुल हॅलो हॅलो पाहूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू आपण मैदानामध्ये पाहतोय आणि शॉट करता येतो चेंडू पाहूया चेंडू हवेमध्ये पाहूया चेंडू व्हायला तो सीमारेषा पार षटकार पाहूया
6 धावेने आपल्या संघाला पुढे थोडस सरकवले पाहूया आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन बुडली ती 1 बाद 11 धावा. पाहूया आपण दुसरं शतक मैदानावर पाहतोय. पाहूया कोण घेऊन येते. दुसरे शतक घेऊन येतोय तो महालक्ष्मी क्रिकेट क्लब या संघाकडनं नकुल. आपण देखील पाहिला हा गोलंदाज पुरंदर तालुक्यातला नाव घातलेला गोलंदाज आपण पाहतोय मोशी या ग्राउंड मध्ये. अरे भीमाने मात्र हॅलो पाहूया भीमा संघाचा कर्णधार आपण मैदानामध्ये पाहतोय आणि पाहूया लेग साईडच्या दिशेने मारला गेला फटका. पाहूया क्षेत्ररक्षक तैनात. पाहूया अतिशय सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहूया आपण मैदानामध्ये आणि तशाप्रमाणे एका धाव पळून पूर्ण एका धाव समाधान मानावं लागेल. आता मात्र स्ट्रायकर तर राहुल. पाहूया थोडासा दबदबा करून ठेवलाय महालक्ष्मी क्रिकेट क्लब जेजूर या संघाने पॉवर प्ले मध्ये. पाहूया कुठल्या धावा खर्च केले गेले नाही आणि मोशी या संघाला जखडून ठेवले. पाहूया पुन्हा एकदा धावाची संधी आणि पाहूया अंपायर डिसिजन नॉट आउट. पाहूया चेंडू मात्र काही तर स्टंपला लागलेला नाहीये. पाहूया आणि चांगला प्रयत्न होता परंतु फलंदाज मात्र सेफ राहणार आहे आणि आता मात्र स्ट्रायकवर आहे तो भीमा आणि नॉन स्ट्रायकवर तो राहुल आणि उत्कृष्ट असा आपण गोलंदाज पाहतोय तो पुरंदर तालुक्यामधला नकुल आणि पुलटा पद्धतीचा चेंडू लेग साईडच्या दिशेने मारला गेला फटका. पाहूया आउटफील्ड मात्र खूपच येते. चेंडू जाईल का सीमारेषा पार आणि 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 चेंडू मात्र अडवला गेला आणि तशाप्रमाणे 2 धावा जोडल्या गेल्या खात्यामध्ये. पाहूया सूर्यकाचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय जेजूर या संघाचं आणि खूपच दबदबा बनवून ठेवलाय ते मुंशी या संघावर आणि उत्कट अशी लढत चालू असताना फायनल हा सामना चालू असताना मैदानामध्ये आपण पाहतोय फुलटा पद्धतीचं चेंडू लोड फुलटॉस. पाहूया क्षेत्ररक्षक तैनात तिथं एक धाव पळून पूर्ण दुसरीचा प्रयत्न होईल का. पाहूया पाहूया दुसरे बघता बघता 2 धाव पळून पूर्ण पण डायरेक्ट हिट. पाहूया परंतु फलंदाज इथं बाद असणारे. पाहूया आणि भीमा मात्र धाव बाद होताना आपण पाहतोय. भीमा तंबूच्या आसरेला परतताना. पाहूया भीमाची जागा भरून काढण्यासाठी कोण जातोय. पाहूया बिरिंदरची भीमाची जागा भरून काढण्यासाठी हॅलो हॅलो पाहूया भीमाची जागा भरून काढण्यासाठी गेलाय तो बिरिंदर. हॅलो 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 पाहूया अंतिम सामना मैदानामध्ये चालू असताना आपण पाहतो फायनल कोण घेऊन जातोय पहिली ट्रॉफी आणि पाहूया हे सामना अजूनही मैदानामध्ये अतिशय रंगीत सामना चालू असताना मैदानामध्ये आपण पाहतोय दुसऱ्या षटकातले काहीचे चेंडू शिल्लक. आता मात्र भीमाची जागा भरून काढण्यासाठी गेलाय तो बिरेंदर. पाहूया आपल्या संघाला विजयाच्या दिशेने उभा करतोय का सुरेंदर. शॉर्ट ऑफ द लेंथ चेंडू. पाहूया चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक बोलतोय का. पाहूया परंतु नो मॅच लँड चेंडू आणि 1 धाव पळून पूर्ण दुसरीचा प्रयत्न. पाहूया परंतु 2 धाव पळून पूर्ण आणि शतक समाप्ती पंचांचा इशारा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या संपवली ती 2 बाद 22 धावा. पाहूया अजूनही देखील 18 चेंडू आणि 55 धावांची आवश्यकता. कायचा सोप्पा आणि कायचा अवघड असावा आणि पाहूया सामना कोणाच्या खिशात जातोय. आजच्या दिवसातला फायनल डेचा हा सामना चालू असताना फायनल सामना चालू असताना हॅलो फायनल सामना हे चालू असताना आपण पाहतोय मैदानामध्ये आणि तिसऱ्या शतक घेऊन आलाय तो महालक्ष्मी क्रिकेट क्लब जेजूर या संघाकडने राहुल. एकदा पाहूया यॉर्कर पद्धतीचा चेंडू जाईल लेग साईडच्या दिशेने आणि 1 धाव पळून पूर्ण
हॅलो हॅलो पुन्हा एकदा आता मात्र चेंडूमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचते का चेंडू खाली परंतु प्रयत्न खूपच सुरेखाने नो मॅच लँड चेंडू पाहूया एक धाव पळून पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि निश्चितचपणे 2 धाव पळून पूर्ण इक्का दुक्का नहीं चलेगा छक्के चौकों की बारिश लगानी पड़ेगी आपको मुशी को जीतना है तो हेलो हेलो पुन्हा एकदा पाहूया चेंडू मध्ये पाहूया क्षेत्ररक्षक पोहोचते का चेंडू खाली परंतु चेंडू मात्र पुन्हा एकदा नो मॅच लँड मध्ये जाऊन पडणार आणि 2 धाव पळून पूर्ण पाहूया पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने मारला गेला फटका पाहूया क्षेत्ररक्षक अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण संपेलाल राठोड यांच्याकडनं पाहूया आपल्याला पाहायला भेटले आणि चेंडू 4 चेंडू आणि पाहूया तिसरे शतक प्रगतीपथावर चालू असताना पाहूया तिसऱ्या शतकातले काहीशे चेंडू शिल्लक अजूनही देखील दिल्ली दूर नहीं है जाना जरूर मगर है देखते हैं अंजाम क्या होता है पाया पुन्हा एकदा डॉट पद्धतीचा चेंडू राहुल मात्र काही समजू शकले नाहीये आणि पुन्हा एकदा पीठ होताना राहुल आणि खूपच सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला मैदानामध्ये पाहायला भेटते पुरंदर या तालुक्यातल्या नाव गाठलेला गोलंदाज राहुल आपण अनेक स्पर्धांमध्ये खेळताना पाहिले पुरंदर असो सासवड असो किंवा बारामती असो या जागेवर आपण खेळताना पाहिले पुन्हा एकदा पाहूया लेग साईडच्या दिशेने मारला गेला फटका पाहूया तशाप्रमाणे सुरेख असा क्षेत्ररक्षण आणि एक धाव पूर्ण आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन बघली ती 2 बाद 29 धावा पाहूया आता मात्र 12 चेंडू आणि 49 धावांची आवश्यकता काहीसं सोप्पा आणि काहीसं अवघड असं आव्हाने पाहूया सामना कोणाच्या खिशात जातोय फायनलचा हा सामना चालू असताना फायनलचा हा थरार चालू असताना पाहूया पुन्हा एकदा वैदिक 4th शतक घेऊन आलाय तो संपेलाल आणि राहुल आपल्या फलंदाजीसाठी सज्ज पाहूया ओव्हर पाहूया क्षेत्ररक्षक काही न देता समीर चेंडू खाली येतोय पाहूया झेल दिसतोय का झेल मात्र सुटला गेला पाहूया फलंदाजाला चांगला मोठा जीवनदान भेटलाय पाहूया राहुल मात्र मॅच काढून दाखवतोय का राहुल आपल्या संघाला विजयाच्या दिशेने ठरवतोय का पाहूया झेल कुणाचा सोडलाय झेल सोडलाय तो राहुलचा आज राहुलला काय करून दाखवायचंय का पाहूया पुन्हा एकदा पाहूया आलेले मंडळाच्या वतीने आमचे निलेश शेठ उद्धव बोराटे मंडळाच्या वतीने हार्दिक असं अभिनंदन आणि पंचांचा इशारा असेल तो 4 धावा चेंडू सीमारेच्या पार जाईल 4 धावेच्या मदतीने संघाचं खातं सरसावताना पुन्हा एकदा पाहूया मंडळाच्या वतीने आपले माननीय श्री निलेश शेठ बोराडे आलेल्या मंडळाच्या वतीने हार्दिक असं अभिनंदन आणि सुस्वागतम पाहूया चेंडूमध्ये पाहूया झेलबादची संधी होती का पाहूया क्षेत्ररक्षक तैनात आणि झेल मात्र टिपला गेला आणि फलंदाज मात्र जाईन तो तंबूच्या आसरीला आणि तिसरा झटका बसताना पाहूया मोशिया संघाला आणि जेजोर या संघाने मात्र खूपच दबदबा करून ठेवलाय मोशिया संघावर पाहूया फायनल डेचा हा सामना चालू असताना आपण पाहतोय फायनल सामना आणि मोशिया संघाला चकरून ठेवले
जेजूर या संघाने पाहूया अजूनही देखील पाहूया आता मात्र स्ट्रायकर त्रिशूल पाहूया संपे लाल आपण पुन्हा पाहते गोलंदाजीसाठी सज्ज आणि मारलेला फटका तो अतिशय सूर्य कसा फटका पाहूया चेंडू सीमारेच्या पार जाईल का आणि छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा आणि 6 धावेच्या मदतीने संघाचं खातं थोडं सरसवताना आपल्याला पाहायला भेटले आणि पुन्हा एकदा थोडीशी अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी करताना त्रिशूल मात्र आपल्या संघासाठी पुन्हा एकदा बॅक टू बॅक सक्सेस पाहूया बॅक टू बॅक सक्सेस आपल्याला पाहायला भेटले त्रिशूल नावाचा वादळ आपण मैदानामध्ये पाहतोय हवेली तालुक्यातला नाव गाजलेला फलंदाज आणि पुरंदर तालुक्यातला नाव गाजलेला गोलंदाजावर हल्ला चढवताना दिसतोय आणि पाहूया पुन्हा एकदा हॅट्रिक चान्स पाहूया त्रिशूल मध्ये काय करायचा प्रयत्न दिसतोय पाहूया अजून पुन्हा एकदा पाहूया त्रिशूल या चेंडूवर काय करतोय पाहूया पुन्हा एकदा द्वारकर पद्धतीचा चेंडू पाहूया एक धाव पळून पूर्ण पाहूया पाहूया 3 बादच्या नंतर पाहूया झालेले धावा ते 47 धावा आणि आता मात्र 6 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता सलग 5 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता पाहूया 31 पुन्हा चेंडू मात्र हवेमध्ये पाहूया क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय पाहूया अर्जुन मात्र आणि झेल मात्र टिपला गेला पाहूया त्रिशूल मात्र तंबूच्या आसरेला परतताना आपल्याला दिसत आहे आणि त्रिशूलची जागा भरून काढण्यासाठी गेला तो अरबाज 77 जर्सी आपण मैदानामध्ये पाहतोय आता आणि अतिशय 75% सामना महालक्ष्मी क्रिकेट क्लब जेजूर या संघाकडनं वळताना दिसतोय आपल्याला झुकताना दिसतोय आणि अजूनही पाहूया मला त्रिशूल घाय करायचे आपण लवकरात लवकर मैदानाचा ताबा सोडायचा आहे पुन्हा एकदा शॉर्ट अप केले चेंडू पाहूया चेंडू हवेमध्ये आणि चेंडू जाईल मात्र सीमारेच्या बाहेर छक्का पाहूया 4 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता जर 4 चेंडू मध्ये 4 षटकार हे मारले तरी पण कंपल्सरी चेस आहे सर्वांनी नोंद घ्यायची पाहूया एकदा पाहूया हलकीशी एच पाहूया ऑफसाईडच्या दिशेने परंतु 1 धाव पळून पूर्ण पाहूया पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू आणि चेंडू मात्र बीट असणार आहे तिथं शॉर्ट पद्धतीचा चेंडू आपण पाहतोय निर्धाव चेंडू राहुल यांना मात्र काहीच समजू शकलं नाहीये पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने मारला गेला फटका पाहूया चेंडू सीमारेच्या पार जाईल का आणि खूपच सुरेख असा प्रयत्न परंतु चेंडू जाईल तो सीमारेच्या पार चौकार
पाहूया सामना विन झालाय तर फायनल असा पाहूया जेजूर या संघ आणि प्रथम पारितोषिक ठरले. हॅलो आवेला बेगाव हॅलो